नमस्कार, मी किशोरी. आज मी मस्त असं बेसन गावरान पद्धतीचं बनवणार आहे. तर चला साहित्य काय काय घेतलंय ते पाहूया. कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर, मिरची, कांदा, मोहरी, जिरी, ओवा, हळद, मीठ आणि बेसन घेतलेले इथं. फोडणीसाठी इथं वाटण तयार करून घेणार आहे. सगळ्यात अगोदर जिरी बारीक करून घेणार आहे. जिरीमध्ये थोडस मीठ चिमूटभर टाकणार आहे, म्हणजे लगेच बारीक होती. जिरी मस्तपैकी बारीक करून घेतलेली या. ओवा मी बारीक करून घेणार नाही, ओवा हातावरती चोळून घेणार आहे. आता फोडणीचं वाटण तयार करते. लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चिमूटभर मीठ टाकल्यावर लगेच वाटण तयार होतं. मस्त असं इथं वाटण तयार झालेले. काढून घेते ताटात. आता आपल्याला बेसनला फोडणी द्यायची. चुलीवरती कढई ठेवून घेते. कढई गरम झाली. तेल टाकणार आहे. तेल टाकून घेतलं कढईमध्ये. तेल गरम होऊन देणार आहे थोडस. तेल छान गरम झालेले. मोहरी टाकून घेतली. बेसनला मोहरी थोडी जास्त टाकायची. मोहरी छान तळलेली. कढीपत्ता टाकल्यानंतर मी वाटण तयार केलेलं लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. वाटण छान मस्त असं तळलेले. आता ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. कांदा छान तळून घ्यायचा. जिरे आणि ओवा मी अजून टाकलेला नाही ह्या तेलामध्ये. फोडणी छान मस्त तळलेली. त्याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ हातावर चोळून. आणि जिरी बारीक केलेली टाकणार आहे ह्याच्यामध्ये. थोडस मिक्स करून घेऊ. एक चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलेले. पाणी ओतून घेतलं. पाण्याला छान मस्त अशी उकळी आणून घ्यायची. पाण्याला इथं मस्त अशी उकळी यायला लागलेली. बेसनचा पाण्याचा वास पण मस्त असं सुटलेला आहे. खूप छान गावरान पद्धतीचं. तुम्ही पण अशा पद्धतीने बेसन करून बघा. चुलीवरच्या बेसनला
खूप मस्त अशी चव लागती आणि चुलीवरचं बेसन खायला पण चवीला खूप छान लागतं. असं बेसन आमची आजी बनवायची चुलीवरचं. पाण्याला मस्त अशी उकळी आलेली या. आता आपण बेसन वैरून घेणार आहे या. फेटून बेसन केलं ना, बेसनला चव मस्त लागती. आता आपण थोडस पळीने हटून घेणार आहे बेसन. मस्त असं झालेलं आहे. बेसन आपल्याला कमी जाळावरच आता थोडस शिजवून घ्यायचं या. कमी जाळावरती शिजवलं ना, खाली करपत पण नाही आणि सगळं चांगलं शिजून निघतं. बेसन आपण थोडा वेळ झाकून ठेवणार आहे, म्हणजे मस्त असं कमी जाळावर शिजते या. मस्त असं आपलं बेसन तयार झालेलं आहे चुलीवरचं. आणि त्याच्यासोबत गरमागरम अशी भाकरी एकदम कडक मस्त. या सगळेजण जेवायला.